माझ्या पडत्या काळामध्ये सर्वच पत्रकारांनी मला साथ दिली. आमदार अमोल खताळ. राजकारणापेक्षा अधिक तीव्र स्पर्धा आज पत्रकारितेत पाहायला मिळत आहे. स्पर्धा असणं गरजेचं आहे, मात्र त्या स्पर्धेत गुणवत्ता असली पाहिजे. जो पत्रकार या स्पर्धेत आपले वेगळेपण टिकवतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो. महायुती सरकार पत्रकारांच्या पाठीशी उभे राहण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. संगमनेरमध्ये झालेल्या सकारात्मक परिवर्तनामुळे वाढलेल्या स्पर्धेमुळे पत्रकारांना आता खऱ्या अर्थाने मान सन्मान मिळू लागला असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलं. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, श्याम तिवारी, गोरक्षनाथ मदने यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अमोल खताळ पुढे म्हणाले की माझ्या पडत्या काळामध्ये सर्वच पत्रकारांनी मला साथ दिली. तेव्हाही मी पत्रकारांच्या बरोबर होतो आणि आज आमदार झाल्यानंतरही आहे. मी बदललो नाही आणि कधी बदलणारही नाही. पारंपरिक वृत्तपत्रांसोबतच छोटे पोर्टल, यूट्यूब चॅनल्स व डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदललं आहे. काळानुसार हे बदल स्वीकारणारे पत्रकार आज पुढे गेले आहेत. बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळतो. त्यामुळे कोणतीही बातमी प्रसिद्ध करताना योग्य शहानिशा करणं आवश्यक आहे, असे स्पष्ट करत आमदार खताळ म्हणाले की निवडणुकीतील हार-जीत ही लोकशाहीत सतत चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या वर्षभरात मला चांगले वाईट अनुभव आले आहेत, मात्र कोणालाही जास्त काळ गुलाम ठेवता येत नाही, हे सत्य आहे. माझ्या विरोधामध्ये बातमी आली तरी मी कधीही कोणत्याही पत्रकारावर दबाव टाकत नाही. सोशल मीडियाच्या युगामध्ये पारंपरिक पत्रकारिता टिकली पाहिजे. पत्रकारांना अनेकदा दबाव, धमक्या आणि दमबाजीला सामोरं जावं लागतं, मात्र त्याला न घाबरता सत्य आणि समाजहिताची पत्रकारिता अधिक मजबूत झाली पाहिजे, असंही आमदार खताळ यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, गोरक्षनाथ मदने, श्याम तिवारी, गौतम गायकवाड आणि संदीप वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गोरक्ष नेहे यांनी केलं व आभार मानले. महासत्ता न्यूज, संगमनेर. त्याच्यातल्या ज्या जाहिरातींची साईज वाढली, जी समोर येणाऱ्यांची साईज वाढली, तिची कुठेतरी मी सुद्धा दखल घेत असतो. कारण माझ्याकडे कुठलाही कारखाना, दूध संघ काही नसताना मला जो छोटासा काहीतरी एक मानधन मिळतं आणि जे काही माझ्या नेत्यांकडून मला आशीर्वाद मिळतात, त्याच्या माध्यमातून मी कुठंतरी आज या तुमच्या लोकांच्या बरोबर सहभागी होण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, आता काही ठिकाणी आमचा आता तुमचा सहकारी गोरक्षने जुन्या काळात साथ दिली म्हणून आज मी त्याला माझ्याकडे ठेवलं. त्याच्यामुळे भरपूर कधी कधी आम्हालाही त्रास होतो, परंतु एक स्वभाव आहे, ज्याला जीव लावला त्याला जीव लावायचा. त्याच्यात चुकादा असलं तरी त्या आपण पदरात घ्यायच्या, पण माणसं तोडायचे नाही, माणसं संग्रहित करायचा. हा ठीक आहे, त्याचा त्रास होतो, त्याच्यात तो सुधारणा करून घेईल. परंतु ज्या पद्धतीने आता आज एआय टेक्नॉलॉजी आली, एआय टेक्नॉलॉजीने तर तुम्ही बघितलं असेल निवडणुकांमध्ये कशा प्रकारे त्याचा गैरवापर होतो. काही चांगला होतो, काही गैरवापर बी होतो. परंतु आता ही स्पर्धा एवढी भयंकर झाली, आता छोटे छोटे पोर्टल असेल, युट्यूब चॅनल असेल, जसं वाकचौरे साहेबांनी सांगितलं काय, यापूर्वी पहिल्यांदा मला आठवतं मी सायबर कॅफेत बसायचो, त्यावेळेस एखादा कार्यक्रम झाला तर त्याचा फोटो येणार, तो पहिला फ्लॉपी द्यायचा, नंतर सीडी द्यायला लागला, नंतर पेनड्राईव्ह द्यायला लागला आणि नंतर डायरेक्ट मोबाईलवरूनच जायला लागला. म्हणजे ही काळानुसार त्याच्यात बदल होत गेले आणि ज्यांनी ज्यांनी बदल स्वीकारले ते पुढे चांगले यशस्वी झाले, चांगल्या पद्धतीने काम करता. आणि समाजातील खरंच तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठीक आहे, राजकीय लोकांचा काय असतो तो वेगळा असून द्या, परंतु सामान्य लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर आज एखाद्या शाळेमध्ये एखाद्या मुलाला त्रास झाला, एखाद्या गावामध्ये पाणी दूषित आलं, तुमची बातमी आल्यानंतर जी प्रशासकीय पातळीवरती, राजकीय पातळीवरती जी पळापळ होती, तर त्या माध्यमातून काही न्याय मिळतो. कारण हे काम करताना बघितलं असेल सगळीकडेच कसरत करून काम करावं लागतं. आता गायकवाड साहेबांचा मागे फोन आला होता, मला कळालं, पण मीटिंग मध्ये होतो. परंतु जी तुम्हाला जागेवर प्रतिक्रिया पाहिजे होती, ती जागेवर प्रतिक्रिया देण्याचं सुद्धा आता थोडं आम्ही हे करतोय, दिली पाहिजे. परंतु माध्यमांची जबाबदारी, का ज्यावेळेस आता मध्ये एक
आपले सहकारी मित्र आहेत, त्यांनी डायरेक्ट एक बातमी करून टाकली. त्या बातमीला कोणाचं नाव नाही, उल्लेख नाही, काही नाही. आमदार घेतोय हप्ते, आली यशोधनवरून. अरे खात्री केली पाहिजे. जर ती बातमी एखाद्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या नावाने आली असेल तर त्यावेळेस निश्चित आम्हाला सुद्धा त्याच्यावरती उत्तर देता येतं. परंतु अशा वेग बातम्या, बघा मी ज्या क्षेत्रात आलोय, जिथं काम करतोय, मी माझ्या परमेश्वरला साक्षी ठेवून काम करतोय, माझ्या मायबाप जनतेला साक्षी ठेवून काम करतोय. तेव्हा मी किती खरा आहे, मी किती खोटा आहे याचं मला माहिती. आज निवडणुका येतात, निवडणुका जातात, हार जीत चालू असते, परंतु जनतेबरोबर असलेली आपली नाळ जी ही आज आम्ही लावून धरलेली, ही आज आम्ही टिकून ठेवली. माझ्या कार्यालयात आलेल्या माणसाला कधीच त्याचा पक्ष विचारला जात नाही सर. आल्यानंतर पहिलं त्याचं काम केलं जातं. वर्षभरात चांगले वाईट अनुभव घेतले, परंतु त्यात मला आता निवडणुकीनंतर काही माझ्याच कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या की त्यात बदल झाला पाहिजे. पण त्यात बदल नाही होणार. लोकांचं मन बदल करू आपण. कामातून जे सुरू ठेवलं तेच आज मी सुरू ठेवायचं ठरलं. कित्येक लोक कामं करून घेऊन गेले असेल, विरोधी व्यासपीठावर दिसले असेल, त्यांना बी शुभेच्छा द्यायचं, पुढे चालायचं. ही आज काळाची बदलती स्वरूप आहे, बदलती गरज आहे. तुम्ही कोणाला जास्त काळासाठी गुलाम ठेवू शकत नाही, कोणाला अधिकार वेगळ्या पद्धतीने राबवू शकत नाही. परंतु एक कुठंतरी माझ्यासारख्याला बी कार्यकर्त्याला एक अपेक्षा असती, सत्य पुढे आलं पाहिजे. आणि सत्य पुढे येताना ज्या पद्धत मी म्हणलो की एखादी प्रेस नोट समोरून आली तर निश्चित छापली पाहिजे, तर त्या प्रेस नोटला नाव पाहिजे, टीका करणारा बी कुणीतरी पाहिजे. परंतु आज आपल्याच काही मित्रांनी, त्यावेळेस मी त्यांना बी व्यक्त केली, खंत व्यक्त केली. तो अधिकार आहे शेवटी. उद्या असं बी हे नाही का बोललो नाही तर उद्या म्हणताना काळ सोपवला नाही पाहिजे. परंतु एक कधीच बदने सरांनी सांगितलं का चांगली बातमी आल्यावर तर त्यांनी अनुभव नाही घेतला माझा. जे मला पर्सनलला टाकतात तर ते इथं बसलेले बरेच जण मी नाव घेऊ इच्छित नाही, तर प्रत्येकाला मी ओके किंवा हात जोडीत असतो. चांगली बातमी असली तरी आम्ही जोडीत असतो. वाईट आल्यावर तर कधी माझ्याकडून फोन नाही आला. कुणी इथं सांगायचं का माझ्याकडून फोन आला किंवा माझ्या कार्यालयाचा फोन आला, ती बातमीची साईज कमी का आली. आता तुम्हाला माहिती आहे साईज कोणाला जास्त त्रासदायक होती. आमचं म्हणणं एवढंच आहे. तेव्हा आता या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पत्रकारिता सुद्धा टिकली पाहिजे. पत्रकारिता टिकताना उद्या तुम्हाला जाहिराती बी मिळाल्या पाहिजे. आज उद्या एवढं मोठं चालवणं बंद साहेब सारखे, तुम्ही संगमनेर सारख्या ठिकाणी, असे साहेब संगमनेर सारख्या ठिकाणी आज एक वृत्तपत्र चालवताना सगळं करताय. आज कितीतरी कुटुंबाला तुमच्या माध्यमातून रोजगार बी मिळतोय. परंतु यामध्ये राहताना तुम्हाला सुद्धा पुढे जाताना जाहिरात हा भाग फक्त टीकाकारांनी टीका म्हणून नाही बघितला पाहिजे. आज त्याची गरज आहे. ज्या पद्धतीने नाण्याला दोन बाजू असतात त्या पद्धतीनेच तुम्हाला जाहिरात बी मिळाली पाहिजे, बातम्या बी राहिल्या पाहिजे. या पद्धतीने पुढं कुठेतरी जावं लागेल. आज पत्रकारिता करताना भरपूर धोके बी, रिस्क बी आहे. दंबाच्या, दादागिरी, धमक्या ह्या बी भरपूर येतात. संगमनेर सारख्या ठिकाणी हे काही नवीन नाही, हे जुनच आहे. आता माझ्या कार्यकाळात माझा बराच प्रयत्न आहे कमी करण्याचा. आता कमी होतील. काही तुमचे लोक आनंदाने जसं स्वीकारतील त्या पद्धतीने पुढे जाता येईल. सोमनाथराव बरोबर काय. त्यामुळं आज पत्रकार दिनानिमित्त जास्त काही न बोलता तुम्हाला एवढंच सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि सांगेल का आमदार होण्यापूर्वीचा अमोल खताळ आणि आजचा अमोल खताळ याच्यात फरक काही नाही. तोच आहे. फक्त एवढंच आहे का त्याच्यापर्यंत पोहोचताना थोडा वेळ लागतोय, कारण आता परिस्थिती बदललेली. आज तो जनतेचा घराडा आहे आणि माझ्याकडे अजून तरी चहापेक्षा किटल्या गरम नाही. माझ्याकडे माझे पीए सुद्धा चांगल्या पद्धतीने हे करतात. आता प्रत्येकाची वेळ कशी असती. आता समजा माझा फोन नाही उचलला तर माझ्या पीएला डायव्हर्ट होते. हे संगमनेरात हे महाराष्ट्रात अशीच पद्धत असते, कारण समोरच्याचं काम झालं पाहिजे. आणि माझ्या ऑफिसला आल्यानंतर तर असा माणूस तुम्हाला भेटणार नाही का एवढा महाराष्ट्रात नाही कुठंच एवढा इझी उपलब्ध होणारा आमदार कुणीच नाही. कुणी येऊन द्या. काल दिवसभर बसून होतो, प्रत्येकाला भेटलो. शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय मी सुद्धा इथून जात नाही. तेव्हा तुमच्या मनामध्ये काही गैरसमज ठेवू नका. हे जसं